हाय, नमस्कार. आज दुपारपासूनच ब्लॉग म्हणजे दुपार 1 वाजलेलं आहे. 1 वाजल्यापासूनच मी ब्लॉग चालू केलेला आहे. आणि मी आता बनवते नानकटाई. तर म्हटलं आज ब्लॉग शूटच नव्हते करणार. आज म्हणजे कंटाळा झाला होता तसं, त्यामुळे ब्लॉग मी शूट नव्हते करणार. पण असं जेवत बसले होते मी. त्यामुळे जेवताना म्हटलं नानकटाई बनवू आपण आज. तर मग सगळं साहित्य तर घरात असतंच, आणि तूप पण परवा घेतलं होतं ना रविवारी, त्या दारावरती विकायला आलं होतं. तर म्हटलं आता नानकटाई बनवू आपण. तर सगळा मी पसारा इथं खूप सारा पसारा मांडून ठेवलेला आहे. तर तुम्हाला पण रेसिपी शेअर करते मी. मी करायचे, पण आता या 2-3 महिन्यातच मी काय बनवलेलं नव्हतं नानकटाई. तर दिवाळीच्या आधी बनवल्या होत्या खूप साऱ्या, म्हणजे नेहमी बनवायचे दिवाळीच्या आधी. आणि दिवाळीनंतर काय कामाच्या ह्याच्यात तर बनवतच नाही आलं. आणि आज कामाचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे. काहीतरी म्हणजे सॉफ्टवेअर एरर येते. तर म्हटलं आता रिकामच तर आहे, तर आपण आपला व्हिडिओ पण बनेल आणि रेसिपी पण शेअर करता येईल. आणि कसं माझ्याही लक्षात म्हणजे असं मी लिहून ठेवलेली आहे. त्यामुळे जर आपण असं शूट करून ठेवलं तर माझ्याही लक्षात येईल, किंवा मी पण बघून येत असं. कारण हे म्हणजे असं थोडंसं चुकतंच ना, असं चुकल्यासारखं वाटतं. आणि याला कसं परफेक्ट प्रमाण असेल ना, तर मग व्यवस्थित होऊन जातं. जरा जरी प्रमाण चुकलं ना, तरी मग सगळं बिघडून जाईल. त्यामुळं प्रमाण परफेक्टच लागतं. बघू, मी सगळाच पूर्ण पसारा इथे हे केलेलं आहे. तर आपण तिकडं ओव्हन पण माझ्याकडे ओव्हन आहे. तर ओटीजी का ओव्हन असं काहीतरी म्हणते, पण आहे ते. मला एवढं लक्षात नाही, कन्फ्युजन जाते मी. तर आहे ते, पण प्री हिट करावं लागतं त्याला. मी नंतर करेन. फक्त मी आधी पहिला हे साहित्य तुम्हाला दाखवते, आणि मग आपण पुढच्या रेसिपी बघू. आता पहा, मी हे 1 कप मैदा घेतलेला आहे. आता ही अशी कप असते पहा आपले. आपण ह्याऐवजी आपली घरातली नॉर्मल जी वाटी असते ना, ती पण घेतली तरी चालेल. हा 1 कप मैदा आहे. हा एवढा 1/4 बारीक रवा आहे हा. आणि अर्धा कप बेसन आहे. आणि त्यासाठी लागणार हा सोडा. मी दाखवतेच किती किती काय काय टाकायचं ते. तर आपण हे पहिला चाळून घेऊ व्यवस्थित. हे तर रवा मी चाळून घेतलेला आहे. फक्त आता हे दोन्ही चाळून घेऊ आणि आपण करू. तर माझी चाळणी थोडीशी ही आहे. तर आपण ह्यात हे टाकून घेऊ सगळं. हे पण टाकू. आणि माझ्याकडे ही कस्टर्ड पावडर आहे. ही जर तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नसली तरी चालते. तर मी आता हे 2 चमचा टाकन मी आता हे. हे असे घेऊन फक्त फ्लेवर साठी ठेवून देते. कसं झालं की लगेच ठेवलं ना तर बरं पडतं. आता यात बेकिंग पावडर टाकणार मी थोडी. थोडी म्हणजे हे असे आपण अर्ध्यापेक्षा थोडस कमी असच हे बेकिंग पावडर. आणि बेकिंग सोडा पण इतकंच टाकायचा. तर बेकिंग सोड्याचं हे असं हे झालेलं आहे. आता तो पण हा इतकाच.
तेव्हा ठेवून देते आणि थोडस मीठ टाकते, म्हणजे थोडस नकळत, नाही टाकलं ना तरी चालतं, पण थोडं आपल्या अंदाजाने असं मी इतकंच टाकलंय, हे इतकं चिमूटभर तर ना, हे असं त्याला चव येते ना जर मीठ टाकलं की. आणि हे असं चाळून घ्यायचं. आता मी चाळून घेते सगळं. आता मी हे सगळं चाळून आहे ना एका ताटात हे घेतलं आणि आता मी तूप, आता हे आहे ना मी पिठी साखर घेतली हा, त्याच मैदा ज्याने घेतला ना त्यानेच पिठी साखर 1 कप घेतली अशी. आणि आता हे तूप आहे, आता मी हे अर्धा कप तूप घालेन. हे असं थोडं तूप घालेन ह्यात. आता हे आहे ना, हे माझ्याकडे असं बीटर आहे, आपण हे चमच्यानं पण ते विक्सर असतं ना त्याने पण करू शकतो, पण आता हे माझ्याकडे बीटर आहे तर मी त्याने बीट करेन, म्हणजे असं पूर्ण एकजीव करून घेईन. मी दाखवणच तुम्हाला कसं करते ते. तर आता हे बीट करून घेईन. आता हे असं झालेलं आहे. हे असं काढून घेते. आता असं आहे माझ्याकडं ओटीजी. मग आता मी ह्याला प्रीहीट करेन. 180ला आहे ना, 10 मिनिटासाठी असं प्रीहीट करेन. म्हणजे आधी गरम कर, तोपर्यंत मी ते मिक्स करून घेते आणि आपण बनवू बिस्किट. चला, आता हे जे मिश्रण आहे ना हे, तर आता मी ह्यात वतून घेईन. तोपर्यंत ते ओटीची प्रीहीट होतं 10 मिनिटं. हे आता हातानच मिक्स करून घेते, हलक्या हाताने एकदम करून घ्यायचं. हे असं मिक्स करून घ्यायचं. आता अशी बिस्किट बनवून झालेली, इथं थोडी आणि इथं थोडी अशी
झालेले आहेत आणि तिथं थोडं लावलेलं आहे. कारण तिथं मोबाईल घेऊन जायचं म्हणजे हे असं तिथं लावलेलं आहे. बघू आता कसं होते. ही अशी बिस्किट झाली मस्त. आता त्याला थंड होऊ दे. का फोन आला तर मी शूट करायचं राहूनच गेला. तर अशी मस्त झालेली आहे. आता याला थंड झाले की मग काढते. छान वास वगैरे मी खाऊन बघितलं इथं जरा असं मी करून ठेवलं होतं ना, तर मस्त झालेले आहेत. ही अशी मस्त छान बनलेली आहे. हे अशी झालेले आहेत. खरं तुम्ही पण करून बघा, इतके छान होते ना, मस्त परफेक्ट एकदम. ते आपण दुकानात खातो ना तसे एकदम तसे बेकरीच्या पद्धतीने. बाहेर दाखवते. बाहेर असं एवढं नाही येत. छान मस्त झाले. इतके झाले हे असं छान. आता उद्या थोडे बनवून किंवा आता वेळ झाला, खूप वेळ लागतो त्याला हे करायला. कारण माझं छोटं आहे ना, त्यामुळं त्यातले माझं छोटं आहे ना हे ओटीजी, त्यामुळं ते जरासं वेळ लागतो त्यात. कारण त्याची प्लेट पण छोटी असते ना, मग त्यात 6-6 बिस्किट बसते. असे छान मस्त झालेले. मला खायचे, मी खाऊन पाहिलेलं आहे पण मला असं खायची इच्छा नाही होत. ही आली की संध्याकाळी मग दाखवते मी हे करून. तसं मस्त छान झालेले. तर तुम्ही पण करून पहा आणि छान होते एकदम मस्त. बाहेरून आणण्यापेक्षा मग याच्या जागी मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ जरी वापरलं ना, तर मैदा एकही वापरला तर गव्हाचं पीठ पण वापरलं तरी चालेल, छान बनतं. किंवा मैदा जरी वापरला तरी चांगलंच आहे. पण किंवा गव्हाचं पीठ जर पौष्टिक जर कोणाला लागत असेल तर गव्हाचं पीठ पण मी करते. आता आवरते, खूप वेळ झाला. आता मोबाईल पण चार्जिंग वगैरे लावते आणि यांना चहा वगैरे घेते. मी चहा पिऊन घेते. आता आवरते. हा, संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी बाहेरच आहे. आणि ह्याने मला फोन करून बोलवून घेतलं, ये म्हणे. आणि तो परत चालायला. मग आता मी निघते, चालत निघते आता थोड्या वेळ म्हणजे निघते, चालेच बाहेर गेटजवळ. बाहेर पण छान वातावरण झालेलं आहे. चला मग दाखवते. आत्ताच मी दुकानला जाऊन आले, लगेच फोन आला. मी इस्त्री केले तर निघाले. शेंगा किती राहिले, भरपूर शेंगा राहिलेले. आता निघते, संध्याकाळ होत आलेली. आत्ताच 5-10 मिनिटापूर्वीच मी निघाले, म्हणजे दुकानावरून गेले होते इथून. आता आवरली, इस्त्री केला ड्रेस आणि लगेच निघाले. म्हटलं जाऊ चालून येतोवर. छान वातावरण झाले बाहेर. सूर्यास्त पण झाला इकडे छान मस्त. मगाशी सूर्यास्त होत होता. कसं आहे बिस्किट? छान झालंय बघ, असं छान असं. हा, ते छान जरासं हा कुकीज सारखं झालं. कारण मी मगाशी आपण तो आलासा बोलतच बसलो ना. क्रिस्पी पण भरपूर झालं. क्रिस्पी झालं आणि रोट नाही का, रोट सेम रोट सारखा. तो तूप लावलाय ना. हा, तू छान लागतो रोट सारखं. कारण ते मगाशी आलं आपल्या लक्षातच नाही ना. ते गप्पा मारीत बसलो तर आम्ही. आता गोड पण नाही का, म्हणजे
छान झालं भरपूर ना. असंच लागायला पाहिजे. चला आता जेवायचे 9 वाजले. जेवूया, बघू काय बनवलं. हे वांग बटाट्याची भाजी बनवलेली आहे. ही सांग कुठं बनते अशी म्हणून बघ. नाही, सगळीकडे बनते ना असं वांग. नाही मला अशी बनते. हा का, तुमच्याकडे कशी बनते का? हा. पापड फ्राय केले, चपाती बनवली. अरे चपाती बनवते. इकडे चपाती, तिकडे ठेचा वगैरे सगळे. सकाळी शेपूची भाजी केली होती आणि ताट घे असं. या सगळे जेवायला. छान झालं ना बिस्किट. हो खरं छान झालं. जेवायचं पहिलं गोड नको जास्त म्हणून मी जेवत आहे. नंतर छान झालं पण. खरं छान झालं. या जेवायला सगळे. आणि आता एंड करूया. हो बाय. बाय, सी यू.